यानंतरची बातमी ती पालघरमधून। पालघरमध्ये ओबीसी आंदोलकांनी आमदार राजेंद्र गावित यांना घेराव घातला। शिक्षक भरतीतील आरक्षणावरून पालघरमध्ये ओबीसी समाज आक्रमक झालाय। पेसा क्षेत्रातील पालघर जिल्ह्यातील ओबीसी उमेदवारांना 0% आरक्षण आहे। पवित्र पोर्टलवरील त्रुटी दूर होईपर्यंत आणि ओबीसी उमेदवारांना न्याय मिळेपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आलेली आहे। आमदार गावित यांनी आंदोलकांबरोबर जमिनीवर बसून चर्चा केली आहे। आमदार राजेंद्र गावित यांनी येत्या 18 ऑगस्टला आदिवासी विकास मंत्री आणि शिक्षण मंत्र्यांसोबत बैठक असल्याचं सांगितलंय। तसंच ओबीसी संघटनेच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन त्यांच्या मागण्या मंत्र्यांसमोर मांडू असं आश्वासनही दिलेलं आहे। आमदार गावित यांनी आंदोलकांबरोबर जमिनीवर बसून चर्चा केली आहे। पालघरमध्ये ओबीसी आंदोलकांनी राजेंद्र गावित यांना घेराव घातला। शिक्षक भरतीतील आरक्षणावरून पालघरमध्ये हे ओबीसी बांधव आक्रमक झाले होते आणि याच विषयी त्यांनी आमदारांना काही प्रश्न केले। ऑलरेडी आमची 18 तारखेला चीफ सेक्रेटरी आणि आदिवासी विकास मंत्री आणि यांच्याबरोबर ती बैठक आहे। त्या बैठकीमध्ये ओबीसी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून 5 लोक त्या ठिकाणी येतील। त्या संदर्भामध्ये त्यांचा जो इश्यू जो आहे तो इश्यू त्या ठिकाणी मी स्वतः त्या ठिकाणी मांडणी करेन आणि ते प्रतिनिधींच्या माध्यमातून सुद्धा त्या चीफ सेक्रेटरीच्या कानावर घालून त्या ठिकाणी जे एजबार झालेले आहे या एजबार झालेले जे उमेदवार आहेत त्यांच्या कशा पद्धतीने समायोजन करता येईल या संदर्भामध्ये त्या ठिकाणी